नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव चांदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्षपणे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमएसटी सीईटी 2026 जर एक्झाम देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो ती जी एक्झाम आहे आता वर्षातून 2 वेळेस होणार. म्हणजे आता तुमच्याकडे काय आता 2 अपॉर्च्युनिटीज आहे बघा. आणि या एक्झाम मध्ये जर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो चांगला पर्सेंटाईल घेऊन येत आहे तर तुम्ही काय करू शकता, महाराष्ट्रातील टॉपचे जे इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहे किंवा फार्मसीचे जे कॉलेज आहे त्यांना काय करू शकता, तुमचं ऍडमिशन करू शकता आणि येणारा जो तुमचा भविष्य आहे त्याला खूप चांगल्या पद्धतीने काय देऊ शकता मित्रांनो, शेप देऊ शकता. तर यासाठी काय करायचंय, तुम्हाला एक्झामचा फील घ्यायचंय. एक्झाम कशा प्रकारे होते तेच तुम्हाला माहित असायला पाहिजे. एक्झाम मध्ये किती पर्याय मिळतात, ओके, किती टाइम कालावधी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमची जी एक्झाम आहे आता फर्स्ट अटेम्प्ट तुमचा एप्रिल मध्ये आणि सेकंड अटेम्प्ट तुमचा मे मध्ये. पण हे अटेम्प्टच्या अगोदरच आता काय, आता मार्च चालू आहे बघा, आणि मार्च मध्ये जर तुम्ही एक्झाम देताय तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल. आणि आपण तुमच्यासाठी काय केलंय, आता एक स्पेशल मॉक टेस्ट बनवलंय ज्यामध्ये एक्झाम जशा प्रकारे होते त्याच प्रकारे काय असणार, तुम्हाला त्या मॉक टेस्ट मध्ये काय मिळणार, फील मिळणार. तर मॉक टेस्ट कुठे मिळणार मग विद्यार्थी मित्रांनो, तर हे मॉक टेस्ट मिळणार तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती. मग नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन कुठून डाउनलोड करायचं, तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यासोबतच जर तुम्ही प्ले स्टोर वरती जाताय, सर्च करताय नेक्स्ट स्टेप अकॅडमी, तरी तुम्ही त्यातून काय करू शकता, ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तर 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचंय. मी तुम्हाला काय करेल त्याच्यावरती टेस्ट कसं जॉईन करायचं यासाठी हेल्प करेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नंबर आहे बघा 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती काय करायचंय, मेसेज करायचंय जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येते तर. तर सर्वात पहिले ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करणार तर या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला त्या लेवलचे प्रश्न मिळणार. जसं एक्झाम मध्ये काय होतात, तुमचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्या टेस्ट मध्ये इन्क्लूड असणार. त्यासोबतच जे एक्झाम मध्ये रिपीट होतात क्वेश्चन ते सर्व प्रश्न यामध्ये असणार. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, आगामी एक्झाम 2026 मध्ये जे प्रश्न येऊ शकतात ते फ्युचर क्वेश्चन पण काय असणार, या टेस्ट मध्ये असणार. मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी टेस्ट आहे बघा, या ठिकाणी एमएसटी सीईटी 2026 आहे. फ्युचर प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे 200 प्लस काय यामध्ये फुल लेंथ टेस्ट आणि टॉपिक वाईज टेस्ट आपण तुमच्यासाठी डिझाईन केले. मग या टेस्ट कशा द्यायच्या, तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो व्ह्यू कंटेंट वरती क्लिक करायचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून. आता बघा यामध्ये एक पहिली टेस्ट आहे बघा, मॅथमॅटिकल लॉजिक. या टेस्ट वरती जर तुम्ही क्लिक केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या समोर एक असं एक या ठिकाणी काय येईल, इंटरफेस येईल बघा. यामध्ये सांगितलंय बघा मॅक्झिमम मार्क म्हणजे एक क्वेश्चनला 1 मार्क असणार आहे, यामध्ये कुठलीच निगेटिव्ह मार्किंग नसणार. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आपल्या एमएसटी सीईटी या एक्झाम मध्ये कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी काय बनवलंय, जसं तुमच्या एक्झाम मध्ये टेस्ट होणार, जसं तुमचं एक्झाम होणार त्याच लेवलला काय बनवली आपण, टेस्ट बनवली, तुम्ही बघू शकता. तर हे टर्म्स अँड कंडिशन आहे बघा, सगळं वाचून घ्यायचंय. त्यानंतर ऍग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करायचं. जसं तुमचं एक्झाम होणार त्याच लेवलला काय येणार मित्रांनो, फील येणार. आता तुम्ही यामध्ये बघू शकता बघा, या ठिकाणी बघा तुम्ही अटेम्प्ट केलेले क्वेश्चनला वेगळा कलर आहे आणि अटेम्प्टला वेगळा कलर आहे. त्यानंतर नॉट व्हिजिटेड म्हणजे तुम्ही ते बघितलेच नाही, आणि अटेम्प्ट अँड मार्क फॉर रिव्ह्यू तुम्हाला वेगवेगळे कलर यामध्ये दिलेले बघा. फिजिक्सचा सेक्शन आहे बघा, फिजिक्स मध्ये मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक वाईज तुम्ही टेस्ट देताय. तर बघा यामध्ये क्वेश्चन पण आहे बघा. आता बघा, द फॉर्म्युला फॉर द फिजिकल क्वांटिटी इज पी. आता हा क्वेश्चन आहे बघा, आणि याचे खूप वेगवेगळे आन्सर दिलेले. याच प्रकारे काय होते, तुमचं एमएसटी सीईटीचा एक्झाम होतो. तर मग काय करायचं मित्रांनो, सिम्पली तुम्हाला जो वाटेल याला सॉल्व्ह करायचं. सिम्पली याच्यातून काय करायचं, आन्सर वरती क्लिक करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. लगेच काय येणार, नवीन प्रश्न येणार. अ फिजिकल क्वांटिटी ए कॅन बी डिटरमाइन बाय मेजरिंग. याला वाचायचंय तुम्हाला केअरफुली आणि सॉल्व्ह करायचंय. बघा प्रश्न काय चांगल्या पद्धतीने बघायचे, सॉल्व्ह करायचं. लगेच तुमच्या आन्सर वरती क्लिक करणार. लगेच विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे काय करायचंय, तुम्हाला जे काही ऑप्शन असतील बघा ते सगळे लगेच काय करायचे, याच्यावरती वाचायचे आणि लगेच याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचंय. जेणेकरून तुम्ही इथं बघू शकता तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केले, ओके, किती तुमचे रिमेनिंग प्रश्न आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सबमिट टेस्ट नावाचं एक ऑप्शन येतोय बघा. मग विचारतोय तुम्हाला, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट द टेस्ट. तुम्ही प्रोसिड वरती क्लिक करायचं, म्हणजे सगळे क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी अटेम्प्ट करून घ्यायचे, नंतरच काय करायची, पुढची प्रोसेस या ठिकाणी करायची. युअर टेस्ट हॅज बीन एंडेड, प्लीज क्लिक ऑन व्ह्यू रिझल्ट टू प्रोसीड. म्हणजे तुम्हाला यामध्ये काय दिसणार, लगेच तुमचा रिझल्ट पण दिसून जाईल. आजच आपण हे टेस्ट केले बघा, आताच हे पब्लिश होणार आहे बघा मित्रांनो तुमच्यासाठी. तर बघा आपण व्ह्यू रिझल्ट वरती जर क्लिक केलं तर युअर स्कोर 1 बघा, यामध्ये बघा आपलं या ठिकाणी बघा युअर स्कोर येऊन जाईल, रँक येऊन जाईल, पर्सेंटाईल किती येणार तुमचे तेही तुम्हाला कळून जाणार. म्हणजे जेवढे विद्यार्थी हा सीईटीचा एक्झाम देणार, ओके, ह्या ऍप मध्ये त्या सगळ्यांचं काय होणार, ओव्हरऑल जो टॉपर असेल बघा, ज्याचा चांगला स्कोर येईल त्या अकॉर्डिंग काय होणार, तुमच्या या ठिकाणी पर्सेंटाईल येणार. जेणेकरून तुम्हाला काय येईल, स्वतःवरती कॉन्फिडन्स येईल.
तर या ठिकाणी युअर स्कोर, रँक, पर्सेंटाईल, करेक्ट, इनकरेक्ट, अनअटेम्प्ट, ओके, अॅक्युरन्सी काय तुमची, तुम्ही किती प्रश्न सॉल्व्ह केले, किती अनसॉल्व्ह केले, सगळं रिझल्ट देखील तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळेल. ही टेस्ट जर तुम्हाला जॉईन करायची असेल मित्रांनो, तर यासाठी नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचंय आणि लगेच त्या टेस्टला काय करायचंय, जॉईन करून घ्यायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.